श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 20 ऑक्टोबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. ऑक्टोबर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही वक्रतुंड संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या रूपांचं पूजन केलं जातं. हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित केला जातो. या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवारी या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहेत आणि ही वस्तू टाकून आपल्याला हे स्नान करायचं आहे. ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आजारपण, शत्रुत्रास, अडचणी, दारिद्र्य नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. प्रत्येक कामात यश मिळेल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे देवता मानले जातात. तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, संकट दूर करणारे देवता सुद्धा मानले जातात. गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी जर आपण बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते. गणपती बाप्पांना आराध्य दैवत मानले जाते आणि म्हणून आपल्या घरामध्ये जेव्हा कोणते शुभ कार्य असते तेव्हा त्या शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आवाहनाने केली जाते. सर्वप्रथम बाप्पांची पूजा करूनच ते शुभ कार्य पूर्ण केलं जातं, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे, विघ्न हे येऊ नये इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिले जाते. आणि म्हणून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत ते म्हणजे गणपती बाप्पा. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपायसुद्धा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा आहे. जे मुलं शिक्षण घेतात, शिक्षण घेत असताना त्यांना काही अडचणी येत असेल, मुलं जे काही वाचत असेल, जो काही अभ्यास करत असेल ते मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलांवरती वारंवार नजरबाधा होत असेल, यामुळे मुलं सतत आजारी पडत असेल, मुलांवरती संकट, विघ्न येत असेल तर ते दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. तसेच जी मोठे व्यक्ती असतात त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी आपले 100% प्रयत्न करतो, परंतु कधीकधी 100% प्रयत्न करूनही आपल्याला त्या कामात यश मिळत नाही. तसेच एखादा शत्रू असेल आणि त्या शत्रूचा वारंवार आपल्याला त्रास होत असेल, मग शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा शत्रू हा गुपित असेल, शत्रू हा गुप्तवार तुमच्यावरती करत असेल, तुमच्या कामामध्ये त्या शत्रूमुळे अडचणी येत असेल तर हा उपाय केल्याने कितीही मोठा शत्रू हा फक्त 2 दिवसातच नष्ट होईल. तसेच तुम्हाला काही आजारपण असेल, तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असेल, कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, सतत आर्थिक अडचणी येत असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या मागे असणारी इडापिडा, नकारात्मकता नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत. उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे सर्वांच्याच घरामध्ये असतात आणि हेच काळे तीळ जर आपण चतुर्थीला अंघोळीच्या पाण्यात टाकले तर आपल्या मागे असणारी इडापिडा, नकारात्मकता, आजारपण, शत्रुत्रास, अडचणी हे संपूर्णपणे नष्ट होतात. आणि या दिवशी हे काळे तीळ अंघोळीच्या पाण्यात टाकून हे स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की
संकष्टी चतुर्थी दिवशी जो पण व्यक्ती अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून हे स्नान करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट हे कमी होतात. आणि म्हणून अगदी चिमूटभर काळे तीळ तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे लाल चंदन. जर तुमच्याकडे लाल चंदन असेल तर ते लाल चंदन तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि यानंतर अगदी थोडंसं चिमूटभर खडे मीठ जे असते तर ते तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. तसेच तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजलसुद्धा या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. जर या दिवशी तुम्ही गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून हे स्नान जर केलं तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते आणि यामुळे पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. म्हणून असेल तर नक्की तुम्ही थोडंसं गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यात टाका. आता ह्या सगळ्या वस्तू टाकून तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे. आता हे स्नान करताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने हे स्नान करतात. कुणी डोक्यावरती पाणी घेतं, कुणी गुडघ्यांवरती पाणी घेऊन हे स्नान करतात. परंतु आपल्याला हे स्नान करताना मांडी घालून बसायचं आहे. सर्वप्रथम एक मग भरून तुम्हाला उजव्या खांद्यावरती ओतायचं आहे. यानंतर डाव्या खांद्यावरती ओतायचं आहे आणि डोक्यावरून तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे. आता हे स्नान करत असताना तुम्हाला मनामध्ये कोणतेही वाईट विचार नकारात्मकता जी आहे तर ती मनात ठेवायची नाहीत. आणि म्हणून ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे. स्नान करून झाले की स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत. आपल्या देवघरातल्या देवतांची पूजन तुम्हाला करून घ्यायचे आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला आवर्जून अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर तो तुम्ही स्वच्छ पुसून काढू शकता. आता बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करताना तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. शुद्ध पाण्याने अभिषेक केल्यानंतर ते पाणी जे असणार आहे तर ते तुम्हाला तीर्थ म्हणून सगळ्या घरातल्या व्यक्तींना प्यायचं आहे. बाकीचं उरलेलं तीर्थ हे तुम्हाला पिण्याच्या जो माठ असतो किंवा हंडा असतो तर त्यामध्ये तुम्हाला हे तीर्थ जे आहे तर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. जसे की दुर्वा, जास्वंदाचं फूल हे बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे, गंध बनवायचा आहे आणि काय करायचं आहे, आपल्या उजव्या हाताचं जे करंगळी जवळचं बोट असतं अनामिका तर त्या बोटाने तुम्हाला तो गंध हातात घ्यायचा आहे आणि बाप्पांच्या कपाळावरती एक टिळक लावायचा आहे आणि तसंच बोट आपल्या कपाळावरती तुम्हाला तो गंध लावायचा आहे. पुन्हा त्या गंधामध्ये बुडवायचं नाहीत. बाप्पांच्या कपाळावरती लावला की थोडाफार हाताला चिकटलेला असतो तर तो स्वतःच्या कपाळावरती लावायचा आहे. खास करून घरातल्या मुलांच्या कपाळावरती हा टिळक उद्याच्या दिवशी नक्की लावा. जो पण व्यक्ती असा टिळक कपाळावरती लावतो त्या व्यक्तीचं भाग्य बदलत असतं. आयुष्यामध्ये असणाऱ्या सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या निघून जातात. आणि यानंतर मनोभावे बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट असेल, विघ्न असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर असा हा अत्यंत छोटासा प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करत चला. हा उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बदल जे आहे तर ते बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.